नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 याबाबत हे शुद्धीपत्रक आहे. जाहिरात क्रमांक 017/2026 दिनांक 25 जून 2026ची जी जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली होती, त्या जाहिरातीच्या अनुषंगाने हे शुद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026मधून 2619 जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेच्या माध्यमातून संगणक प्रणालीवर आधारित CBT पद्धतीने पूर्वपरीक्षा घेण्यात येणार होती. तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन OMR आधारित घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेली मागणी आणि उमेदवारांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करून ऑनलाईन म्हणजे CBT जी परीक्षा घेण्यात येणार होती ती तशी न घेता नियमित पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आणि सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतचा जो निर्णय आहे तो जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्याबाबत या शुद्धीपत्रकात म्हटलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 जी प्रचलित पद्धतीने OMR पद्धतीने ऑफलाईन स्वरूपातच होणार आहे. यापूर्वी सदर परीक्षेचा जो दिनांक होता तो 27 सप्टेंबर 2026 होता. त्याऐवजी आता सुधारित दिनांक 25 ऑक्टोबर 2026ला ही परीक्षा राज्यभर होणार आहे. तसेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा जी दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे त्याच्यातसुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता 31 जुलै 2026पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 23:59 अर्ज करता येणार आहेत. आणि ऑनलाईन पद्धतीने शुल्क 3 ऑगस्ट 2026पर्यंत भरता येणार आहे. तसंच जिल्हा केंद्र निवडच्या बाबतीतसुद्धा यात म्हटलेलं आहे. 37 जिल्हा केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने OMR च्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि नव्याने जे अर्ज सादर करतील त्यांनासुद्धा जिल्हा केंद्राची निवड करता येणार आहे. तर यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनीसुद्धा जिल्हा केंद्राची निवड आपल्या लॉगिनमधून माय अकाउंटच्या लॉगिनमधून करता येणार आहे. दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजेपासून तर 31 जुलै 2026पर्यंत हे आपल्याला जिल्हा केंद्र निवड करणं आवश्यक आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. याप्रमाणे जिल्हा निवड केल्यानंतर ही परीक्षा आपल्याला परीक्षेचा जो सुधारित दिनांक आहे 25 ऑक्टोबर 2026ला ही परीक्षा आपल्याला देता येणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. एकदा निवडलेले जे परीक्षा केंद्र आहे ते कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. एखाद्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र जर कार्यान्वित झाले नाही तर शेजारच्या जिल्ह्यात परीक्षा द्यायला आपल्याला जावं लागू शकतं असे याच्यात म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या अपडेटच्या माध्यमातून ज्यांनी अजून अर्ज केला नसेल त्यांनीसुद्धा अर्ज करणं आवश्यक आहे. तर जाहिरातीमध्ये ते 2619 पदं आहेत. त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक 9 पदं आहेत, तांत्रिक सहाय्यक 3 पदं आहेत, कर सहाय्यक वित्त विभागाचे 282 पदं आहेत, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क चे 461 पदं आहेत आणि लिपिक टंकलेखक जे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि राज्य शासनाचे महाराष्ट्रातील जे कार्यालय आहेत त्यांच्यामध्ये 1864 असे 2619 जागांसाठी ही जाहिरात होती. त्या दृष्टीने ज्यांनी अजूनही अर्ज केला नसेल त्यांनी 31 जुलैपर्यंत अर्ज करा आणि MPSCच्या परीक्षेतून आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाभार्थी उमेदवारांपर्यंत सदर व्हिडिओ पोहोचवा. आपल्या मनापासून धन्यवाद.